आज दुपारी नेत्राला शाळेतून आल्यावर हेअरकट करायला घेऊन गेले. खरं तर तिचे केस वाढवायचेच होते, पण मागच्या वेळेस तिचा ना बॉयकट केला होता. त्यामुळं खालचे जे केस होते खालीवर दिसत होते आणि ते योग्य वाढतही नव्हते. म्हणून फक्त आज तिला लेवल करून घ्यायचं ठरवलं होतं. तिथे गेल्यावर नेत्राला बसवलं, पण तेवढ्यात एक ताई आल्या आणि त्यांना अर्जंट थ्रेडिंग करायची होती म्हणून त्याने रिक्वेस्ट केली. म्हणून म्हणलं चला तुम्हीच करा. नंतर नेत्राला मग थोडंसं वेटिंगवर ठेवलं आणि नेत्रा काय शांतपणे बसून राहिली. तिच्या आरशात बघून नाटकं चालूच होते. आणि अखेर तिचा हा हेअर कट केला. फार काही जास्त कापले नाहीत, फक्त लेवल करून दिले. केस मस्त असे छान सेट झाले आणि नेत्रावर तो कट खरंच खूप छान दिसत होता आणि तिला स्वतःला पण खूप आवडला. मग आम्ही घरी आलो. सायंकाळच्या छोट्याशा भुकेसाठी काय बनवणं हा प्रश्न नेहमीच आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये असतो. जास्त खाल्लं तर रात्री जेवणावर मन जात नाही आणि काहीच नाही खाल्लं तर रात्रीपर्यंत पोटात कावळे उडायला लागतात. म्हणून आज मला थोडंसं काहीतरी मुलांसाठी हलकं बनवायचं होतं. तर चिवडा होता घरामध्ये, पण पॉपकॉर्न बनवा म्हणलं आणि किराण्यामध्ये पॉकेट आणले होते आणि घरी हे पहिल्यांदाच बनवत होते. पॅकेटवर दिलेल्या पद्धतीप्रमाणे सगळं कुकरमध्ये टाकलं आणि 3-4 मिनिट गॅसवर ठेवलं आणि मध्ये-मध्ये चेक पण केलं. आणि आतापर्यंत बाहेरचे पॉपकॉर्न खाल्ले होते, पण घरी बनवायची मज्जाच काहीतरी वेगळी असते आणि स्वतः बनवलेल्या गोष्टीचा आनंद पण काहीतरी वेगळाच असतो. खरं सांगायचं तर पॉपकॉर्न खूप छान झाले होते. मुलांना खायला दिले, त्यांना पण खूप आवडले. मग मला थोडंसं बाहेर जायचं होतं सुगड्या आणायला आणि उद्या भोगी पण आहे, भाजीपाला पण नव्हता. उद्या 12 मिसळीची भाजी करायची होती. मग मी आणि मावशी बाजारामध्ये गेलो. आणि सर्वात आधी आम्ही पूजेचं सामान घेतलं. सुगड्यासाठी लागणारे जे जांभूळ, ऊस, वाळू, बिबा आणि हरभऱ्याची घाटी असतात आणि ते सगळं ₹100 होतं. मला थोडंसं आश्चर्य वाटलं, कारण मला इतकं छोटंसं सामान महागच वाटत होतं. ऊस तर इतका लहान आणि कवळा होता, की तसं आपण शेतात जनावरांना पण खायला देत नाही आणि बोरं पण तशीच होती. पण काय करणार, पूजेसाठी हे सगळं लागते आणि गावाकडे माझी आई शेजारच्या बायकांना तर असंच आणून देते. पण ते सगळं सामान घेतलं आणि मला सुगडे पण घ्यायचे होते. तिथे 2 प्रकारचे सुगडे होते, लहान आणि मोठे. मी लहानच घेतले आणि त्याची पूजा पण केली. नंतर मावशीला कुंकू लावायला गेले. त्यांना कळालं की फोटो काढतायत म्हणून त्यांनी स्कार्फ काढला आणि नंतर नंतर आम्ही मग एकमेकींना कुंकू लावलं आणि नमस्कार केला. खरंच खूप गोड क्षण वाटत होता. बाहेर आल्यावर काहीतरी खाल्लं नाही असं तर होतच नाही. मग आम्ही दाबेली पार्सल करायला सांगितली आणि तोपर्यंत त्या भाऊकडे बघत होतो. कांदा आणि कोथिंबीर इतक्या पटपट कापत होते ना आणि आपल्याला घरी एक कांदा चिरायला किती वेळ लागतो आणि ते एवढे फास्ट कापतात. खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. मग पुढे आम्ही बांगड्या घेतल्या. मला ग्रीन कलरच्या बांगड्या घ्यायच्या होत्या. तर ते घेतल्या. मग पुढे वाणाचं सामान घ्यायचं होतं, तसे आम्ही स्टीलचे ग्लास घेतले. तिथे खूप गर्दी होती म्हणून तो काय भाग मी व्हिडिओमध्ये मला घेता आला नाही. नंतर भाजीपाला घेतला उद्याच्या भाजीसाठी. कितीही भाज्या टाकल्या तरी तशा कमीच वाटतात. चव मात्र सगळ्यांच्या घरच्या भाज्याची भन्नाट होते आणि मला तरी ही भाजी खूप आवडते. सगळं सामान घेतलं आणि खूप ओझं झालं होतं. मग टेकवत आम्ही कसं तरी घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर थकवा घालवायचा म्हणलं की 1 कप कडक चहा लागतो. चहा घेतला आणि त्याच्यानंतर पालेभाज्या निसून ठेवल्या. तर अशा होत्या आजच्या दिवसातल्या छोट्या-मोठ्या गोष्टी. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.